नमस्कार मित्रांनो, मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात हायकोर्टात सुनावणी पार पडली। याचिकाकर्ते, सरकार आणि आंदोलनकर्ते यांचं म्हणणं ऐकल्यानंतर आता कोर्टाने मोठा आदेश दिला आहे। यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे। दरम्यान मुंबईतील रस्ते मोकळे करा, आंदोलकांना रस्त्यावरून हटवा असे आदेश सरकारला दिले आहे। तसेच आंदोलकांना मुंबईत येण्यापासून थांबवा, उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत ही कारवाई करा असं कोर्टाने म्हटलं आहे। यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। एवढंच नाही तर मराठा आंदोलनाबाबत झालेल्या सुनावणीत कोर्टाने म्हटलं की आंदोलनाचे आयोजक यांची जबाबदारी होती की 5000 पेक्षा अधिक लोकांना आणू नये, मुंबईतल्या आझाद मैदाना व्यतिरिक्त इतर ठिकाणी ते वावरू नयेत। तसेच सकाळी 9 ते 6 पर्यंत आझाद मैदानात परवानगी होती। त्यानुसार त्यांनी 6 नंतर मैदान खाली करणे आवश्यक होते, मात्र तसे झाले नाही। दरम्यान कोर्टाने पुढे म्हटले की आझाद मैदानात 5000 व्यतिरिक्त अन्य लोकांच्या उपस्थितीत आंदोलन नको, जेणेकरून सामान्य मुंबईकरांना त्रास होईल। मुंबईतल्या सामान्य मुंबईकरांचे आयुष्य पूर्वपदावर यायला हवे। गणेश उत्सवाच्या मुंबईत कोंडी व्हायला नको, त्यामुळे आंदोलकांना मुंबईत येऊ देऊ नका, त्यांना बाहेरच ठेवा। तसेच जे आंदोलक रस्त्यावर आहेत त्यांना हटवा, पुढील 24 तासांमध्ये ही कारवाई करा असे निर्देश कोर्टाने सरकारला दिले आहेत। कोर्टाच्या या निर्देशानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे। तर मित्रांनो, या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।